आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये मिळणारा जो या ठिकाणी त्या योजनेतून गरीब, मागासवर्गीय, निराधार, अबला अशा स्त्रीला जो मिळणारा 1500 रुपयेचा जो निधी आहे तो निधी या ठिकाणी सरळ दिला जावा, हे या ठिकाणी महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाअंतर्गत त्यांचे आदेश असताना सुद्धा काय बँक अधिकारी जाणीवपूर्वक जाणून बुजून आज या ठिकाणी त्या महिलांना मिळालेला या ठिकाणी जो त्यांच्या हक्काचा अधिकाराचा जो या ठिकाणी 1500 रुपये त्यांचा जो निधी आहे तो निधी त्यांच्यावर असणाऱ्या कर्जापोटी त्या कर्जाकडे तो वळवला जातो, हे त्यांना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने तसं वळवता येत नाही। जे बँक अधिकारी अशा पद्धतीचा मुजोरपणा करून या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी शासनाला सुद्धा शासनाचे आदेश या ठिकाणी डावलून अशा पद्धतीचा जो प्रकार करतात, अशा शाखा अधिकाऱ्यांच्यावरती भविष्य काळामध्ये का गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत, शासनाकडे आम्ही अशा पद्धतीची विनंती करतो की अशा गोर गरीब, अबला, निराधार, मागासवर्गीय अशा महिलांची अडवणूक करून त्यांची पिळवणूक करणाऱ्या या शाखा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी वेळीच जागेवरती यायला पाहिजे, अन्यथा आम्हाला त्यांना जागेवर आणावं लागेल, अशा पद्धतीचा सुद्धा इशारा आज या ठिकाणी मी देतो। आज पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष या ठिकाणी गट विकास अधिकारी आदरणीय उमेशचंद्र कुलकर्णी साहेबांना हे निवेदन आम्ही दिल्यानंतर साहेबांनी तात्काळ त्याची दखल घेऊन वरिष्ठाकडे हे निवेदन या ठिकाणी संबंधित खात्याकडे ते पाठवलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी अशा गोरगरीब, वंचित, उपेक्षित अशा लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ म्हणून काही याचे या ठिकाणी मतदानापोटी त्यांचा आधार घेतात, परंतु ज्या वेळेला खरंच त्यांच्यावरती वेळ येते त्यावेळेला लाडके भाऊ कुठल्या बिळात जाऊन बसतात हे आम्हाला या ठिकाणी कळत नाही। तर खरा लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ जर असेल तर त्याला जर वाटत असेल की माझ्या बहिणीला मी अशा या ठिकाणी उपाशी पोटी तिला मी बसू देणार नाही, तिच्या ज्या हक्काचा जो तिचा लाभ आहे तो तिला मी मिळवून देईल, तरच तो या ठिकाणी लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ होऊ शकतो, अन्यथा तो लाडका भाऊ होऊ शकत नाही असंही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। तर नुसत्या मतदानापोटी या ठिकाणी लाडक्या बहिणीचा वापर न करता त्यांना मिळालेल्या लाभ सुद्धा त्या लाडक्या बहिणीला मिळावेत, अशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी मी भावना इथं व्यक्त करतो आणि थांबतो। लाडक्या बहिणीला काय आव्हान करायला? ज्या या ठिकाणी सांगोला शहर तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणीला अशा पद्धतीनं जर कोण शाखा अधिकारी अडवत असेल किंवा अनेक या वेळेला या ठिकाणी त्यांनी ही योजना मिळवण्याकामी जर त्यांनी अशा पद्धतीनं पत्रव्यवहार करून त्यांना जर काय अडचण असेल तर अशा लाडक्या बहिणीनं एक लाडका भाऊ म्हणून बापू ठोकळे याच्याशी या ठिकाणी संपर्क साधावा, त्यांना या ठिकाणी तात्काळ लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणून त्यांच्यासाठी अक्षरशः या ठिकाणी रस्त्यावरती उतरून त्यांना या ठिकाणी न्याय दिला जाईल, अशा पद्धतीने सुद्धा या ठिकाणी मी लाडक्या बहिणीला आश्वासित करतो। डिसेंबर महिन्यातल्या KYC एरियल म्हणून दाखवते, लाडक्या बहिणीचं फार नुकसान व्हायला लागले, हप्ता पण येत नाही, त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, अशा KYC ज्या आता अडचणीच्या ठरलेल्या आहेत, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी KYCला सुद्धा या ठिकाणी पर्याय दिलेला आहे आणि KYC जरी झाली नसेल तरी त्या लाडक्या बहिणीचे या ठिकाणी असणारा तो तिचा निधी आहे तो अडवता येणार नाही, असं मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे।